देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतामध्ये खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणाच्या युगाचे प्रवर्तक डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं। 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। भारताच्या उदार मतवादी धोरणाचे जनक असलेल्या काळामध्ये जेव्हा पंतप्रधान नरसिंह राव होते आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग होते, त्यावेळी त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा प्रभाव आजतागायत भारतावर कायम आहे। त्यांच्या निधनानंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जाते। 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना तेव्हा अर्थमंत्री असलेले मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरसिंह राव यांच्यासोबत आर्थिक उदारीकरणाची अंमलबजावणी केली आणि देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली। त्यांनी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली। दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे। केंद्र सरकारकडून देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर झाला आहे। देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। कोणतेही समारंभपूर्व कार्यक्रम या काळात होणार नाहीत। सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होणार आहे, ज्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सुशांत। प्रसन्न सर, आपण जर बघितलं असेल तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर खरं तर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातोय। काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्यांनी एक्स पोस्ट करत ट्विट केलं होतं। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता जे राष्ट्रीय दुखवटा जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे। देशभरातील जे सरकारी कार्यक्रम आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली आहे। त्यासोबत 11 वाजता केंद्राची कॅबिनेट बैठक होईल आणि त्यामध्ये एक शोक प्रस्ताव जो आहे तो ठेवला जाणार। आपण जर बघितलं असेल तर 2004 ते 2014 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते आणि एक अर्थ ऋषी अशी त्यांची खरं तर प्रसन्न सर ओळख होती। काल रात्री त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर खरं तर देशभरात, जगभरात खरं तर हळहळ जी आहे ती व्यक्त केली जाते आणि त्याचमुळे कुठेतरी आता राष्ट्रीय दुखवटा देखील साजरा करण्यात येतोय। प्रसन्न सर, सुशांत, तुम्ही आपल्यासोबत राहाच। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते राहिलेले, काँग्रेसचे नेते असलेले डॉक्टर रत्नाकर महाजन सर। महाजन सर, आपण हा सगळा काळ जाणतेपणी पाहिलाय, विशेषतः उदारीकरणाचा काळ आणि त्यानंतर 10 वर्षाचं काँग्रेस प्रणित यूपीए शासन। आज या क्षणी आपल्या काय भावना आहेत? डॉक्टर मनमोहन सिंग हे अंतर्बाह्य, सभ्य, सालस आणि सचोटीचे व्यक्ती होते। हे ते पंतप्रधान होण्याच्या आधी सुद्धा बहुतेकांना माहिती होतं, पण ते पंतप्रधान म्हणून सार्वजनिक जीवनात आले तेव्हापासून या देशामध्ये आदर्श व्यक्तिमत्व किंवा प्रॅक्टिसिंग इकॉनॉमिस्ट अशी एक टर्म आहे, म्हणजे ज्याच्या आचरणात त्याच्या आर्थिक धोरणाचं प्रतिबिंब पडतं असा माणूस। नरसिंहरावांनी त्यांच्यावर जी कामगिरी सोपवली ती अत्यंत यशस्वीपणे पार केल्यानंतर ते स्वतः पंतप्रधान झाले। पण ती काही फार यांनी स्वतःच्या इच्छेने झाले नाही, तर काँग्रेस पक्षाने आणि सोनिया गांधींनी त्यांचा आग्रह धरला, त्यामुळे ते पंतप्रधान झाले। ते त्यावेळी म्हणजे आता मरणांतानी वैराणी असं म्हणतात, पण ते तितकंसं खरं नाही। कारण असं की अडवाणी त्यांना निकम्मा प्राईम मिनिस्टर म्हणाले, मग आत्ताचे पंतप्रधान त्यांना बाथरूम मध्ये जाऊन डोकावं असं वाटलं। ही सगळी जी दूषणं आहेत ती रेकॉर्डेड आहेत, इतिहासात रेकॉर्डेड आहेत आणि आता तेच लोक म्हणजे काय बोलतील आणि काय नाही याचा भरोसाच नाही। पण ह्या सगळ्यांवर मात करत मनमोहन सिंग यांनी आपल्या उदार आर्थिक धोरणांची पायाभरणी केली आणि ती धोरणं चालू ठेवली। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तान बरोबर असलेले पिढीजात स्पर्धेचे संबंध हे त्यांनी कधीच आपल्या कारभाराच्या आड येऊ दिले नाही। त्यांचा जन्म आत्ताच्या पाकिस्तानमध्ये झाला तरी त्यांनी एकदाही पाकिस्तानचा दौरा केला नाही।
ज्या काही भेटी व्हायच्या त्या पाकिस्तान बाहेर, भारतात किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जे काही असेल ते स्वतः कधी उठून पाकिस्तान भेटीला गेले नाही. हा धडा त्यांच्यासाठी आहे जे उठता बसता पाकिस्तान आणि तिथल्या सत्ताधाऱ्यांना दूषणं देतात, त्यांच्यावर टीका करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला वाढदिवसानिमित्त वगैरे जातात. यांच्यावर हा एक सकारात्मक कॉमेंट होता. शेवटी अर्थशास्त्र, चांगलं अर्थशास्त्र म्हणजेच चांगलं राजकारण असतं अशी एक म्हण आहे. गुड इकॉनॉमिक्स इज गुड पॉलिटिक्स. ह्या वचनाची सार्थता त्यांनी त्यांच्या वर्तनातून जगाला पटवून दिली. हे त्यांचं फार मोठं रेकॉर्ड आहे. हो महाजन सर, या काळामध्ये म्हणजे आपण आर्थिक उदारीकरणाचा उल्लेख केला, त्यानंतर काँग्रेसच्या काळामध्ये त्यांच्या निर्णयांमध्ये जर का अगदी 2-3 नावं पटकन जी आठवण्यासारखी ती मनरेगा, राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा असेल आणि इथपासून ते सगळ्यात कळसाध्य असलेला अमेरिकेसोबतचा 1-2-3 कायदा की ज्याला विरोधकांकडनं तर विरोध होताच, आघाडीमधील डाव्यांकडनं सुद्धा विरोध होता. त्या काळातली त्यांची कसरत आणि नंतर अगदी त्यांच्या स्वतःच्या सचिवाकडनं थेट ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणणं, याकडे आज वळून बघत असताना जे मनमोहन सिंगच म्हणाले होते की मला इतिहास चांगल्या बाबतीत थोडंसं जरी सौहार्दानं माझ्याबद्दल लिहिल, तर त्या बाबतीत आपण काय सांगाल? नाही, त्यांना इतका वेळ थांबायची गरज येईल असं मला काही वाटत नाही. कारण त्यांच्या हयातीत सुद्धा जगभर त्यांच्या आर्थिक धोरणांची आणि राजकीय व्यवस्थापनातल्या कौशल्याची स्तुती होत होती. त्यांचं महत्व जगाला माहीत होतं. पण स्वतःविषयीची नम्रता, विनम्रता आणि आत्मविश्वास यांचं ते कॉम्बिनेशन होतं. म्हणून कुणी रिलक्टंट प्राईम मिनिस्टर म्हणलं, कुणी ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणलं, कुणी निकम्मा प्राईम मिनिस्टर म्हणलं, तरी त्याला अजिबात दुर्लक्ष करून, त्याला अजिबात त्याची दखल न घेऊन त्यांनी आपला कारभार 10 वर्ष नीट व्यवस्थित चालू केला होता. पण आता त्यांच्या नावानं अश्रू ढाळणारे लोक त्यावेळी काय बोलत होते? उदाहरणार्थ पॉलिसी पॅरालिसिस. ते कोण म्हणत होतं? तुम्ही आता जी 3-4 याची नावं घेतली ते सगळे कायदे संसदेकडून पास करून घेण्यात सिंहाचा वाटा तर मनमोहन सिंग यांचा होता. पण आणि त्याचं यश अपयश जे काही असेल ते लोकांच्या आधारे येणार हेही त्यांना माहित होतं. आणि त्यांना आत्मस्तुती बिलकुल पसंत नव्हती. ते स्वतःबद्दल कधीही बोलत नव्हते. त्याच्यातून आलेलं हे वाक्य आहे की इतिहास माझ्याबद्दल अधिक कृपाळू असेल, काइंडर, हिस्ट्री विल बी काइंडर टू मी. पण त्याच वेळेला वेळ आली की वज्राहुनी कठोर होण्याची सुद्धा त्यांच्यात क्षमता होती. जसं ते आत्ताच्या पंतप्रधानांबद्दल असं म्हणाले होते की ही विल बी अ डिझास्टर इफ ही बिकम्स प्राईम मिनिस्टर. म्हणजे पंतप्रधान जर झाले तर देशावर प्रलयाचा धोका आहे असंही ते म्हणाले होते. तेव्हा त्यांना काय वाटलं असेल त्या ऐकणाऱ्याला, ते स्टेटमेंट करणाऱ्याला. अर्थात त्यामुळं त्यांच्या अनेक प्रागतिक धोरणांचा परिणाम राज्यातल्या परिस्थितीवर सुद्धा झाला. आणि फारसं न बोलता आणि आत्मस्तुती न करता सगळ्यात समाजात जो सगळ्यात पिचला गेलेला शोषित माणूस आहे त्याच्यापर्यंत आपल्या धोरणाची एकूण जी काही आहे ती कशी पोचेल. महाजन सर, तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडलं की मनमोहन सिंग यांना इतकीही वाट पाहावी लागली नाही. इतिहासानं त्यापूर्वीच त्यांची दखल घेतली आहे आणि अगदी ते स्पष्टपणे आज सगळा प्रभाव, आधुनिकता भारताच्या त्याचा पायाभरणीची 90च्या दशकात झाली, त्याच्यात त्यांची भूमिका कोणीच नाकारणार नाही. धन्यवाद महाजन सर. आपल्यासोबत होते डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे वरिष्ठ नेते. आपल्यासोबत आता दिल्लीहून आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आहेत. शिवाजी, दिल्लीमध्ये आज कशा प्रकारची तयारी असणार आहे? या सगळ्या घटनेनंतर दिल्ली ज्याच्यामध्ये मोठा काळ त्यांचा गेला, आयुष्याचा प्रचंड मोठा काळ गेला, काय परिस्थिती, काय वातावरण? वातावरण जर म्हटलं तर प्रसन्न सर अत्यंत हळहळ करणारा वातावरण आहे. पावसाला देखील रडू कोसळलं अशी परिस्थिती राजधानी दिल्लीमध्ये आहे. मी सध्या मनमोहन सिंग यांच्या घराबाहेर आहे. हे समोरचं जे घर आहे हे मनमोहन सिंग यांचं घर आहे आणि मनमोहन सिंग गेल्यानंतर
राजधानी दिल्लीमध्ये तसं जर पाहिलं तर हा पूर्ण हिवाळा आहे आणि ह्या हिवाळ्यामध्ये अक्षरशः आकाशाला रडू कोसळलं अशा पद्धतीने पाऊस पडत आहे। सर्व माध्यमकर्मी जे आहेत ते मनमोहन सिंग यांच्या घराबाहेर आहेत आणि त्यांचं पार्थिव जे आहे या घरी ठेवण्यात आलेलं आहे। त्यांची एक मुलगी परदेशात असल्याचं समजतंय, ती आल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती जी आहे ती समजते। त्यामुळं आज अंत्यसंस्कार होणार नाही अशी माहिती समजते। ज्या माध्यमांना मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं की त्यांच्याही पेक्षा माझी इतिहास ओळख ठेवील तीच माध्यमं आज त्यांच्या घराबाहेर उभं राहून त्यांच्याबद्दलच्या कार्याची माहिती जगाला देताना पाहायला मिळत आहेत। आंतरराष्ट्रीय मीडियासह देशभरातील माध्यमं त्यांच्या संदर्भातील जे कार्य आहे, त्यांनी जे केलेले कायदे आहेत त्यासह एक अर्थतज्ञ कशा पद्धतीने एका देशाचा कारभार चालू शकतो आणि त्यांच्या अभ्यासाची त्यांची जी ऑक्सफर्डमधली जी पुस्तकं आहेत त्या संदर्भाचं विवेचन, त्याचबरोबर मनमोहन सिंग यांचा अभ्यास कुठून झाला, त्यांचा जन्मापासून तर आत्तापर्यंतचा काळ आणि एक मितभाषी पंतप्रधान देशाला लाभला आणि त्याची फळं आजची पिढी कशी चाकते आहे। आज आपण जे काही उदारीकरण धोरण म्हणून पाहतो किंवा मोठ्या प्रमाणात सातत्यानं बोललं जातं की परकीय गुंतवणूक भारतामध्ये कमी झालेली आहे, त्या परकीय गुंतवणुकीची खऱ्या अर्थानं दारं हे देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उघडले आणि आताच्या तरुण पिढीला हे देखील सांगणं महत्त्वाचं असणं कळणं ह्याची गरज आज या निमित्ताने त्यांच्या कार्याची उजळणी देश करताना पाहायला मिळतोय। नवीन तरुण पिढीला जे अलीकडच्या काळात नवीन वोटर आहे त्यांच्या लक्षात येते की आज आपण जी तरुण पिढी IT म्हणा किंवा जे जे नवीन सेक्टर या जे देशामध्ये येताना पाहायला मिळत आहेत त्या सेक्टरची उजळणी आपल्याला मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाच्या धोरणातून करून दिली। हे आज त्यांची जाणीव जी आहे ती पाहायला मिळते। सूचनाचा अधिकार, माहिती अधिकारामध्ये ही माहिती उघड झाली असं सातत्यानं माध्यमं सांगत असतात। त्या माहिती अधिकाराचा उगम हा मनमोहन सिंग यांच्या काळातच झाला। मनरेगा सारखा कायदा आहे, कारण लोकांच्या हाताला काम द्या आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना पैसे द्या असं धोरण जे होतं ते मनमोहन सिंग यांच्या काळात राबवलं गेलं। आता ज्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजना येतात त्यापेक्षाही मतदारांना हाताला काम द्या, त्या कामाच्या बदल्यात त्यांना पैसे द्या अशा पद्धतीच्या योजना ज्या आहेत त्या मनमोहन सिंग यांच्या काळात आल्या। देशाचा GDP जितक्या पटीने त्यांच्या काळात वाढला गेला तितक्या पटीने भविष्यात कधी वाढणार का हा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला। ते एकंदरीत पाहता मनमोहन सिंग यांना आज देश त्यांच्या कार्यानं जागवतो आहे, त्यांची आठवण जी आहे ती जागवली जात आहे। त्यांचं कार्य, त्यांचं शिक्षण, त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान हे अजरामर आहे। त्या निमित्तानं त्यामुळेच देश त्यांचा हळहळ व्यक्त करतोय, निसर्ग देखील हळहळ व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर सरकारने देखील 7 दिवसाचा दिग्वाडा जो आहे तो जाहीर केलेला आहे। आज त्यांचं अंत्यदर्शनासाठी देशभरातून जगभरातून जे वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी आहेत ते देखील येताना पाहायला मिळत आहेत आणि आज संध्याकाळी त्यांचं पार्थिव जे आहे काँग्रेस कार्यालयामध्ये देखील दर्शनासाठी ठेवलं जाऊ शकतं। सध्या त्यांच्या घरी जे आहे मोठमोठे नेते जे आहेत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद शिवाजी, आपण वेळोवेळी दिल्लीहून तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन दरम्यान ही हैदराबादमधली दृश्य आहेत। इथे काँग्रेस कार्यालयावरील झेंडा अर्ध्यावर आणण्यात आलेला आहे। इथे देशभर दुखवटा तर आधीच जाहीर झालेला आहे 7 दिवसांचा। दरम्यान पुढारी न्यूजशी बोलताना ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काही वेळापूर्वी आपली सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली होती। आपण पाहूया ते काय सांगतायत। जसे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संबंधीचा एक प्रचंड दुःखद बातमी संबंध देशाचा समोर आहे। डॉक्टर मनमोहन सिंग आणि अनेक लोकांनी एकत्रित अनेक वर्ष काम केलं। मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि नंतर अर्थ खात्याचे सचिव असताना अतिशय जवळीकीचं नातं निर्माण झालं।
नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये हो ते अर्थ खात्याचे मंत्री आणि मी संरक्षण खात्याचा मंत्री हो आम्ही एकत्रित काम केलं आणि त्यांनी प्रधानमंत्री पदाची सूत्र घेतल्याच्या नंतर 10 वर्ष हो त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. हो या सगळ्या कालखंडामध्ये एक गोष्ट मी कधी विसरू शकलेला नाही बरं की त्यांचा देशाच्या हिताच्या संबंधीची स्वच्छ भूमिका हो ही याच्यात त्यांनी तडजोड कधी केली नाही. हो शेती खात्यामध्ये माझ्याकडून जे काम केलं गेलं हो त्याची जाहीरपणानं नोंद त्यांनी अनेक वेळेला हं, ठिकठिकाणी घेतली बरं आणि आपल्या सहकार्याच्याबद्दलची जनमानसात सचेतता वाढेल याची खबरदारी ते घेतात. व्यक्तिगत जीवनामध्ये हो आणि देशाच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांच्यासारखं स्वच्छ चारित्र्य संपन्न हो देशाच्या हिताच्यासाठी अखंड प्रयत्न करणारा असा एक नेता म्हणून त्यांचा लौकिक संबंध देशामध्ये आणि देशाच्या बाहेर होता. हो डॉक्टर साहेबांचे निधन हा भारताला एक प्रचंड अशा प्रकारचा धक्का आहे. खरं पण त्यांनी या देशाच्यासाठी जे योगदान दिलं हं, त्याचं स्मरण हे अखंड भावना हो देशवासी लक्षात ठेवतील याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. हे काही हो. संकट जे आहे ज्यांच्या कुटुंबाचं देशावरचं हो मी एवढं सांगू इच्छितो की कुटुंबियांना एक प्रकारची शक्ती मिळेल हं. आणि या दुःखातून ते बाहेर होत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये काय लिहिले आपण पाहूया. उत्तुंग नेतृत्व आज आपल्यातून गेल्यानं संपूर्ण देश दुःखात आहे. डॉक्टर मनमोहन सिंग हे एक मोठे अर्थतज्ञ होते. भारत सरकारमध्ये मनमोहन सिंग यांनी विविध पदं भूषविली. भारतीय लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खूप प्रयत्न केले.